तर इंदापूरमधून अजित पवार बोलत होते। पुढे जाऊयात तर अर्ज भरण्याआधी नाशिक, कल्याण, डोंबिवली, मुंबईत आता जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तर कल्याण, डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचं सुद्धा शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईत अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांचं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। आज अर्ज भरतायत अनेक ठिकाणी, त्यामध्ये नाशिक, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईत हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नाशिकमधून हेमंत गोडसे आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यावेळीची ही दृश्य, त्याआधी त्यांची ही भव्य रॅली निघालेली आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि भव्य अशी रॅली निघालेली आहे। अनेक महायुतीचे कार्यकर्ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे दोन महत्त्वाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण ही सध्या दृश्य पाहतोय, हेमंत गोडसे हे आपलाच उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधीची ही दृश्य, कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे आणि नाशिकमध्ये आज आपल्याला महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। तर कालच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली होती। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जोरदार या ठिकाणी स्वागत हेमंत गोडसे यांचं केलं जातंय। यामध्ये हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आप्पा 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 जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे तुमचं, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं का निश्चितच ज्या प्रकारे लोकांनी ठरवलंय का तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, हाच एक मोठा उत्साह लोकांमध्ये आहे। ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जे काही महाराष्ट्रासाठी काम केलं त्याचंच हे स्वागत आहे असं मला वाटतं। शक्ती प्रदर्शन आहे, नेते येत आहे, कशा पद्धतीचा विश्वास वाटतो विजयाचा आपल्याला? निश्चित लाखोंच्या फरकाने आपण महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार। साहेब नाशिकमध्ये येत आहे, जोरदार स्वागत, कशा पद्धतीचं हे चित्र बघायला मिळतंय? खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो। आज हेमंत आप्पाची उमेदवारी घोषित झाली, सर्व मिळून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान बनवायचे या एका जिद्दीने सर्वजण कामाला लागतील आणि हेमंत आप्पाचा मोठा विजय होईल। शक्ती प्रदर्शन बघून काय वाटतंय, कशा पद्धतीचं असं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं महाराष्ट्रामध्ये कुठे? शक्ती प्रदर्शन नाहीये, हा कार्यकर्त्याचा उत्साह आहे, जल्लोष आहे। या जल्लोषाचं पाहिलं तर आणखीन आम्हाला 30 किलोमीटर जायचंय, एवढी रांग आता मागे लागलेली, म्हणून आमचा विजय हा निश्चित आहे। एकूणच आपण बघतोय की संजय शिरसाट आणि या ठिकाणी हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। जोरदार या ठिकाणी उत्साह बघायला मिळतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हजारो वाहनांचा ताफा घेऊन हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन नाशिकच्या दिशेने आता जाताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।